नमस्कार, मी सुवर्णा. बातमी 36 जिल्ह्यांची. या बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत. सुरुवात करतोय. राज्यातील आशा सेविकांकरता कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ऑन ड्युटी अपघाती मृत्यू झाला तर अशा सेविकांच्या कुटुंबाला तात्काळ 10 लाखांची मदत मिळणार आहे, तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर 5 लाखांची मदत राज्य सरकार देणार आहे. राज्यात एकूण 75,568 आशा सेविका कार्यरत आहेत. दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याची मागणी करत अहमदनगरमध्ये शेतकरी आक्रमक झाले. अकोलेच्या कोतुळ इथल्या निघालेला ट्रॅक्टर मोर्चा संगमनेरमध्ये धडकला. प्रांत कार्यालयासमोर निघालेला मोर्चा पोलिसांनी संगमनेर इथल्या शासकीय विश्रामगृहासमोर अडवला. यावेळी रस्त्यावर शेण ओतून शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दुधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी करत अहमदनगरमधील शेतकरी आक्रमक झाले. पंजाब आणि हरियाणाचा पॅटर्न वापरत या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला दूध उत्पादकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारो शेतकरी शेकडो ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी झाले. पुण्यामध्ये अखंड मराठा समाजाच्या वतीने 11 ऑगस्टला मनोज जरांगेंनी शांतता रॅली आयोजित केली आहे. सकाळी 11 वाजता सारसबागेतल्या गणपतीपासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. 20 ते 25 लाख मराठा या रॅलीत सहभागी होतील असा अंदाज व्यक्त होतोय. मराठा राजकीय नेत्यांनी चिन्ह आणि पद बाजूला ठेवून या रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून काही वेगळा निर्णय घेतला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारचे सगळे आमदार पाडायची ताकद ओबीसींमध्ये आहे. आम्ही तुमचे आमदार पाडूच आणि आमचेही आमदार निवडून आणू असा इशारा त्यांनी दिला. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना ठाकरे गटानं घोटी या टोलनाक्यावर आंदोलन केलं. खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विना टोल वाहनं सोडण्याची मागणी करण्यात आली. 30 जुलैपर्यंत रस्ते दुरुस्त करण्याचं NHAIच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. सध्या टोल नाका बंद असला तरी टोल वसुली सुरूच असल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारनं मुलींकरता मोफत शिक्षणाची घोषणा केल्यानंतर SEBC कॅटेगरीतील विद्यार्थिनींना प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक केलंय. परभणी जिल्ह्यातील अनेक CSC सेंटरवर हे प्रमाणपत्र 15-15 दिवस लागले तरी निघत नसून प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग कसा घ्यायचा असा प्रश्न या विद्यार्थिनींसमोर आहे. देशाच्या अर्थसंकल्पामध्ये सोन्या चांदीवरील कस्टम ड्युटी 6% कमी केल्याची घोषणा झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीचे दर घसरले. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 3,000ची घसरण झाली तर चांदीच्या दरात सुद्धा 3,000ची घसरण झालेली आहे. सोन्याचा दर 73,000 वरून म्हणजे प्रति 10 ग्रॅम 73,000 वरून 70,000 वर पोहोचले तर चांदीचे दर प्रति किलोला 90,000 रुपयांवरून 87,000 वर पोहोचले. नंदुरबारच्या खांडबारा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीसाठी सरपंचासह ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं. 85 वर्षांपूर्वीची शाळेची ही इमारत जीर्ण झाली असून शाळेच्या भिंतींना तडे गेलेत. वारंवार शाळेच्या दुरवस्थेबाबत तक्रार देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्यानं आज शेवटी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आलं. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मोरवाडीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं काम झालंय, परंतु विहीर पाईपलाईनसह जलकुंभाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आणि बोगस झाल्याची तक्रार मोरवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी उपोषण करण्यात येत आहे. सोलापुरामध्ये रेल्वे पोलिसांनी गर्भवती महिलेला तातडीनं उपचार दिल्यानं तिचा जीव वाचलाय. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकादरम्यान या महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. सोलापूर रेल्वे स्थानक येताच तिच्यासाठी डॉक्टर आणि रेल्वे पोलिसांचा ताफा तयार होता. रेल्वे स्थानकावर प्राथमिक उपचार करून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जालन्याच्या भोकरदनमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने बैलगाडीत बसून आमरण उपोषण सुरू केलंय. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, शाळेच्या धोकादायक इमारती दुरुस्त कराव्यात अशा मागण्या नारायण लोखंडे यांनी केल्या. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस असून पावसातच त्याचं उपोषण सुरू आहे. नांदेड शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत. शहरातील वर्दळीच्या मार्गांवर खड्डे पडले आहेत. थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण होत असल्याने नागरिकांना त्याच मार्गावरून प्रवास करावा लागतोय. पालिका आणि बांधकाम विभागाकडे मागणी करूनही खड्डे बुजवले जात नाहीत असा आरोप स्थानिकांनी केलाय. चर्मकार महामंडळाचे अध्यक्ष धम्मज्योती गजभिये हटावचा नारा देत आहेत.
बीडमध्ये चर्मकार समाज आक्रमक झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले। कल्याणमधील शहाड उड्डाण पुलावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडलेत। दरम्यान खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला। तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून खड्डे बुजवले जातात, मात्र मुसळधार पाऊस येताच पुन्हा उड्डाण पुलावर खड्डे पडतात। त्यामुळे आता या उड्डाण पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। भुसावळ शहरातील बाजारपेठेत कटुरले रानभाजीची आवक वाढली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 दिवस आधीच कटुरली भाजी ही बाजारात दाखल झाली आहे। सद्यस्थितीत कटुरलेचे भाव 300 ते 350 रुपये किलो असून पुढील काळामध्ये आवक वाढल्यास भाव कमी होतील अशी शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात रब्बी आणि खरीपाचा सरसकट पीक विमा मिळावा या मागणीकरता शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। औषध फवारणी पंपासह शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले। गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर फाउंटन ते दहिसर चेकनाका रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत। यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा आणि रखडलेली कामं मार्गी लावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते। अहमदनगर जिल्ह्यात कृषी विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेवगाव तालुक्यामध्ये 40,000 शेतकरी पीक विमा भरूनही विमा रकमेपासून वंचित आहेत। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याकरता बोंबाबोंब आंदोलन केलं। शासनानं शाळांच्या अनुदान टप्प्यात वाढ करून शाळांना समान टप्पा देण्याच्या मागणीकरता पाथरी तहसील कार्यालयासमोर शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। राज्यातील शाळांकरता जानेवारी 2024 मध्ये अनुदान आदेश देण्यात आले होते। यावर निर्णय न झाल्यास सरकारविरोधात जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये ओढ्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये धोकादायक प्रवास करावा लागतोय। 100हून अधिक विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जीवघेणा प्रवास करावा लागतोय। ओढ्यातून जाताना एकमेकांचा हात धरून प्रवास करताना अपघाताचीही शक्यता वर्तवण्यात येते। पूर्ण बजेट वाचत असताना एकदा तरी आपल्याला महाराष्ट्र हा शब्द ऐकू आला आहे का? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करदाता म्हणून आपण सर्वात जास्ती कर देत असतो। महाराष्ट्र म्हणून आपण जास्तीत जास्त कर आपल्या देशाला देतो, दिल्लीला देतो। आपल्याला काय मिळतं? ठीक आहे, बिहारला जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे, आंध्र प्रदेशला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे। पण आम्ही काय चूक केली आहे की महाराष्ट्र म्हणून आमच्यावर एवढा भाजप राग ठेवून काम करतोय? परंतु ज्या प्रकारे राज्य केंद्र सरकार नाही, आता तुम्ही गद्दार गँगला विचारा ना। एवढं सगळं त्यांनी पलटी खाऊन गुजरात, गुवाहाटी, सुरत वगैरे जाऊन नाचून आले। त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? एनसीपीतून फुटलेले आहेत, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? आणि भाजपने ज्यांनी इथे घटनाबाह्य सरकार स्थापित केलंय त्यांनी आपल्या राज्यासाठी काय मिळवलं हा विचार करा। म्हणजे इंडस्ट्रीज जातात आपल्याकडून, ते गुजरातला जातात, सगळे बाकीचा पैसा जो आहे तो बिहार आणि आंध्र प्रदेशला जाणार, तिथेही काही हरकत नाही। एवढीच मागणी आहे की कमीत कमी स्थानिक तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरना काम द्यावं किंवा ती पण गुजराती लॉबी तिथे। केंद्र सरकार वाचवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहारला भरपूर मदत करण्यात आलेली आहे। पॅकेज केंद्र सरकार वाचू शकणार नाही, काही दिवसात खेळ होणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या। आगामी विधानसभेसाठी सुद्धा हे बजेट कितपत मला वाटतं विधानसभा आणि निवडणुका हे जरी डोळ्यासमोरून बाहेर ठेवलं आपण तरी देखील गेल्या 10 वर्षात भाजपाने आपल्या महाराष्ट्राला एक हाती सरकार असताना देखील काय दिलं, त्यांचं सरकार इथे महाराष्ट्रात असताना तरी काय दिलं, आणि 2 वर्ष घटनाबाह्य सरकार भाजपचंच आहे। आपल्याला महाराष्ट्राला काय मिळालं बघा। इथून जे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर होतं BKC मध्ये होतं ते त्यांनी हलवलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून, काही आक्षेप नाही। पण आम्हाला मुंबईत द्या गिफ्ट सिटी सारखं एक इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर, ते दिलं नाही। पुणे एअरपोर्टचं काय झालं? अनेक वर्ष जी मागणी आहे, पालघर एअरपोर्ट जे आम्ही मागत होतो हे काही दिलं नाही। शेतकऱ्यांना काही पॅकेज मिळालं का? मिडल क्लासला काही मिळालं का? काही नाही मिळालं। सर्वात जास्त मध्यमवर्गीयांवर भार टाकलेला दिसतो। बरोबर आहे, कारण आज आपण पाहत असाल मध्यमवर्गीयांनी जास्तीत जास्त विश्वास ठेवून देखील भाजपला मतदान केलं आहे। पण गेल्या 10 वर्षात मध्यमवर्गीय लोकांना देखील काय मिळालं हा आपण सर्वांनी विचार करण्याची आज वेळ आलेली आहे। एकीकडे दुसरीकडे महागाई वाढत, सोने स्वस्त करण्यात कस्टम ड्युटी जी आहे मी आता पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। आषाढ निमित्त लातूरच्या उदगीर शहरातील मरियाई मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केल्याचं बघायला मिळालं। आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाकरता दाखल झालेत। अनेक भक्तांनी देवीला पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवून नवस फेडला।
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बुधवारी आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दोन्ही जिल्ह्यात मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडतो आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठा भगदाड पडलाय। रस्त्याचा एक भाग खोल दरीत कोसळलाय, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा घाट बंद करावा अशी मागणी खोपी गावातील ग्रामस्थांनी केली आहे। शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण 97% तुडुंब भरले। धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे होण्यासाठी फक्त 2 फुटांची पाणी पातळी शिल्लक राहिली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण ओव्हरफ्लो होणार आहे। सांगलीच्या चांदोली धरण परिक्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे धरणाचे 2 वक्र दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत। धरणातून 3800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अशात नदीत पोहणाऱ्यांची संख्या वाढतीये, तर काही अतिउत्साही तरुण आयर्विन पुलावरून नदीत उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। त्यांना आवर घालण्याची गरज असून प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, त्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला। यावेळी राखीव पोलीस दलाच्या जवानांनी एका नवजात बाळाचा प्रसूती झालेल्या आईचा जीव वाचवला। पूल खचल्यानं प्लास्टिकच्या टाक्या जोडून नावेसारखा तराफा तयार करत महिलेला रुग्णालयात सुखरूप पोहोचवलं, त्यामुळे मातेचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचलाय। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। सलग 4 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलाय। यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 70% भरलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पालघर पूर्वेकडून वांद्री धरण ओव्हरफ्लो झाले, त्यामुळे धरणातून साळव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावल्याने एकच खळबळ उडाली। गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते काही वेगळा निर्णय घेतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अकोला जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पोलीस भरतीत अनेक समस्या निर्माण झाल्या, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अकोल्यात फिरकलेले नाहीत अशी टीका आमदार अमोल मिटकरींनी केली। दिवसभर विखे पाटलांना कॉल केले, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली। हिंगोली शहरातील राष्ट्रवादी भवनामध्ये शरदचंद्र पवार गटाची बैठक पार पडली। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। जिल्ह्यातील वसमत आणि हिंगोली विधानसभा देखील शरदचंद्र पवार गटाला मिळावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली। वस्तादांचे वस्ताद फक्त शरद पवार आहेत, त्यामुळे माण तालुक्यासाठी शरद पवार योग्य तो उमेदवार देतील असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला। तर यापुढे माणमध्ये नुरा कुस्ती आणि मॅच फिक्सिंग चालणार नाही असा इशारा त्यांनी कुस्तीच्या कार्यक्रमात दिला। 9 तारखेला छत्रपती संभाजीनगरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार, आम्ही केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही पुढे वेगळा निर्णय घेऊ असा इशारा बच्चू कडूंनी दिला। अनिल देशमुखांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून सलील देशमुख निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। त्यावेळी त्यांनी शरद पवार, खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची मुलगी आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे या अविश्वास प्रस्तावात काही सत्ताधारी तर काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या सह्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये लावलेल्या शुभेच्छा बॅनरवर अर्चना पाटील यांचा फोटो वगळण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीकरता अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, पण निवडणुकीत पराभव होताच पक्षाला अर्चना पाटील यांचा विसर पडला की काय अशी चर्चा रंगू लागली। शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत असा आरोप ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केलाय। शरद पवार मुख्यमंत्र्यांकडे मीटिंगला जाऊन फक्त पोहे खाऊन आले का अशी टीका देखील लक्ष्मण हाकेंनी केली।
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पेवा गावातील पोलीस पाटलांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांना व्हिडिओ बनवत हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भडीकर यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला. त्यानुसार भडीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावात 2 एसटी बस समोरासमोर धडकले. अपघातात दोन्ही बसमधील 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तातडीनं चिचपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. बदलापुरातील वडवलीमधल्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी चोरट्यानं लंपास केली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. नालासोपाऱ्याच्या नाळा गावातील तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. कौशिक प्रमोद राऊत असं तरुणाचं नाव आहे. तलावाच्या काठावर बसलेला असताना तोल जाऊन तो पाण्यात पडला. ग्रामस्थांनी तरुणाला त्वरित बाहेर काढलं. त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. बीडच्या अंबेजोगाई शहरात उभ्या एसटी बसला कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली. यात 2 जण जखमी झाले. कारचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत.